नमस्कार मित्रांनो. हसती खेळती बायको आपल्या घरात असणं हे केवढं मोठं वैभव आहे हे बऱ्याच जणांना कळतच नाही. बऱ्याच जणांना ते उशिरा कळतं आणि वळतं. काही जणांना कळतं पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. घरातली स्त्री हसती खेळती असेल, खुश असेल तर घराच्या भिंती खुश असतात. घरातली वास्तुदेवता खुश असते आणि देवघरातील देव पण खुश असतात. आणि यामुळे घराला घर पण येतं आणि घरातलं वातावरण आनंदी राहतं. आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे असे वातावरण अशा घरामध्ये कायम असते. हे इतकं सोपं असूनही बहुतेक घरामध्ये आनंदी आनंद का नसतो? ताणतणाव का असतात? याचं उत्तर लक्षात आले असेलच. सकाळी उठल्यानंतर चहा पिताना पेपर वाचू नका, बातम्या ऐकू नका, मोबाईलवर फेसबुक व्हॉट्सॲप बघू नका. चहा पितानाची वेळ बायकोकरिता रिझर्व ठेवा. आपण बातम्या थोड्या उशिरा वाचल्या तर कुठेही आकाश पाताळ एक होणार नसते. आपण बातम्या थोड्या उशिरा ऐकल्या तर त्यामुळे आपल्यावर कुठलेही संकट कोसळणार नसते आणि घडलेल्या घटना बदलणार नसतात. हे अगदी सरळ आहे. वाटल्यास 2 दिवस अनुभव घेऊन बघा. आपल्याकडे मन आहे, देर आहे, दुरुस्त आहे. नंतर मात्र चहा पितानाची वेळ बायको करता रिझर्व म्हणजे रिझर्व. नोकरीची बायको असेल तर जमेल तशी मदत, मुलांचे आवरणे, डबे भरणे, अंथरूण नीट करणे, थोडी आवरासावर हे बघा. नोकरीची नसेल तरी तिची धावपळ बघत पेपर वाचत किंवा कोरावर उत्तरे देत बसू नका. रात्री किचन साफ करत जा. घर आवरून ठेवले पाहिजे. मुलांचा अभ्यास बघावा. जमेल ते आणि पडेल ते काम करावे. घरी आई वडील असतील तर त्यांची कामे स्वतः करावी. बघा, खुदकन हसणारी आणि आनंदात बागडणारी बायको घर किती खुश ठेवत असते. चहा पिताना बायकोशी 4 गप्पा करा. चहा छान झाला असेल तर ते सांगा. काल केलेल्या दिवसातल्या चांगल्या घटनांची थोडी उजळणी करा. मुलाबद्दल गप्पा मारा, सासू सासऱ्यांबद्दल गप्पा मारा, बायकोचे आई वडील, भाऊ बहीण यांच्याबद्दल गप्पा मारा. तिचं ऑफिस, आपलं ऑफिस यावर थोडं बोलता तर येतच. काही चांगले लेख वाचण्यात आले असतील तर ते शेअर करा वगैरे वगैरे. रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी सगळेच घरी असतात. अंघोळ झाल्यानंतर सगळे फ्रेश दिसतात, छान दिसतात. आज एकदम मस्त दिसतेस असं बायकोचं कौतुक करा. बायकोच्या एखाद्या ड्रेसचं कौतुक करता येतं, एखाद्या साडीचं कौतुक करता येतं. अधूनमधून जेवणामध्ये एखाद्या आयटमची फरमाईश करा. आमटीत थोडं मीठ जास्त झालं असेल तर भाजी छान झाली आहे असं भाजीचं कौतुक करा. बायकोकडे बघून हमें और जीने की चाहत न होती, हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते हे गाणं म्हणून बघा. किंवा जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे, तुम दिन को अगर रात कहो तो रात कहेंगे हे गाणं म्हणून बघा. एखाद्या दिवशी बायको म्हणते म्हणून दिवसाला रात्र म्हटलं किंवा रात्रीला दिवस म्हटलं तर स्वतःला काही फरक पडणार आहे का? उत्तर आहे नाही. पण बायको खुश होणार हे मात्र नक्की. घरातली थोडी कामे पण करा. एखादा दिवस तिला बसवून स्वतः जबाबदारी घ्या. घरातली अर्धी कामे वाटून घ्या. ती नोकरी करत असेल तर तुम्हाला सगळेच करता यावे ही अपेक्षा नक्कीच असणार. कोरडे कौतुक काय कामाचे? तिला बरे नसेल, आयते घास घाला, शिका. हसते घर हवे असेल तर मेहनत करावीच लागेल ना. तुला नुसत्या कॉम्प्लिमेंट्स देण्यापेक्षा खरे साथीदार जोडीदार बना. पुन्हा लक्षात ठेवा, उगाच कोरडे खोटे कौतुक नको, खरे खरे हवे. बायकोला खरंच अर्धांगिनी करून तर बघा. घरातली स्त्री खुश असते, हसती खेळती असेल तर घरामध्ये सगळेच खुश असतात.
आनंदात असतात. म्हणजेच आपल्या घरामध्ये आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. आयुष्यात आपल्या सगळ्यांना अजून काय पाहिजे असतं? पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याची कार्तिकेय बरोबरची खडतर शर्यत गणपतीने आई वडिलांना प्रदक्षिणा करून जिंकली होती. तसाच हा सोपा मार्ग आहे. चला तर मग आयुष्याची शर्यत जिंकण्याचा सोपा मार्ग आपल्याला सापडला आहे. तो शुभ काम में देरी नहीं करते. हॅपी वाईफ हॅपी लाईफ. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.